श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 16 फेब्रुवारी वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या. तर आता उद्या अमावस्या असणार आहे, सोबतच उद्या द्वादशी असणार आहे. म्हणजे आजची महाशिवरात्री म्हणजे एकादशी, उद्या द्वादशी. म्हणूनच उद्याचा दिवस जो आहे तर तो खूप प्रभावशाली आणि तितकाच पवित्र असणार आहे. जितकं महाशिवरात्रीच्या दिवसाला महत्व आहे तितकंच महत्व उद्याच्या म्हणजे सोमवारच्या दिवसाला देखील आहे. कारण की या दिवशी अमावस्या तिथी जी आहे तर ती सुरू होत आहे. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये खास करून काही उपाय आणि सेवा जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. ज्यांना आज काही कारणास्तव सेवा करणं, उपाय करणं शक्य झालं नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारला मंगळवारला 2 दिवस अमावस्या असणार आहे. तर या दिवशी तुम्ही उपाय जे आहे, सेवा जी आहे तर ती करू शकता. दोनही दिवस जे आहे तर ते खूप प्रभावशाली असणार आहे. आता कोणते उपाय करायचे आहे, कशा पद्धतीने करायचे आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्याची जी काय रात्र असणार आहे, उद्याचा जो काय दिवस असणार आहे तर ही रात्र साधी नाही, अनेकांना माहीत नसते. परंतु वर्षातील काही अशा ठराविक आणि विशिष्ट तिथी अशा असतात की त्या दिवशी केलेले छोटी का सेवा असे ना, छोटे का उपाय असे ना, ते आपल्या जीवन जे आहे तर ते बदलू शकतात, आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. आणि यावेळी येत आहे अशीच एक अतिशय अत्यंत प्रभावी तिथी, म्हणजेच कोणती तर उद्या येणारी अमावस्या. तुम्ही कधी विचार देखील केलेला नसेल, केला आहे का? काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल कसे घडतात, अचानक अडचणी अडथळे दूर होतात, परंतु पैसे यायला लागतात, घरातील भांडण कमी होतात. हा योगायोग नसतो. योग्य वेळ, श्रद्धा आणि योग्य उपाय याची एकत्रित शक्ती असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत आंब्याच्या पानांचा उपाय सांगणार आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे सोमवती अमावस्या. सोमवारी येणारी अमावस्या खास विशेष मानली जाते, कारण सोमवार हा दिवस भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असतो. आणि जेव्हा अमावस्येची तिथी आणि सोमवार एकत्र येतात त्यावेळी त्या दिवशी केलेली पूजा, दान, जप आणि सेवा, उपाय यांना अनेक पटीने, अधिक पटीने आपल्याला फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं, असं शास्त्रात सुद्धा सांगितलं गेलं आहे. अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो, ती रात्र अनेकांना वाटते. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस, परंतु हा एक मोठा गैरसमज जो आहे ना तर ते खरं आहे बर का. खरं बघायला गेलं तर दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येलाच केलं जातं. गुढीपाडवा जो आहे तर तो देखील अमावस्येला साजरा केला जातो. मग तो दिवस वाईट कसा असू शकतो मला सांगा. अमावस्या ही आत्मपरीक्षणाची, शुद्धी करण्याची आणि नव्या सुरुवातीची तिथी आहे. या दिवशी पूर्वजांची आठवण केली जाते, आपल्या पितरांचं ध्यान केलं जातं, आपल्या पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो, त्यांच्या आत्म्यांना शांतीसाठी प्रार्थना देखील केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी आपण केलेली सेवा पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते आपल्या कुटुंबावरती होत असतात. म्हणून सोमवार हा देवादिदेव महादेवांचा दिवस आहे. शिव म्हणजे संहारक नाही तर परिवर्तन करणारा, जे जुने अडथळे देणारे आहे त्याचा अंत करून नवीन सुरुवात घडवणारा. म्हणून सोमवती अमावस्या ही नकारात्मक दूर करून जीवनात प्रकाश आणण्याची एक सुवर्ण संधी आहे. या दिवशी भगवान देवादिदेव महादेवांची उपासना केली तर मनाला शांती मिळते, घरात सुख समाधान वाढते आणि माता लक्ष्मी
त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेव यांच्याशीही अमावस्येचा खूप खास जवळचा संबंध सांगितला जातो. त्यामुळे धनप्राप्ती, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच प्रभावशाली मानला जातो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, अमावस्येच्या रात्री अंधार असतो. अंधार म्हणजे ऊर्जा बदलण्याचा काळ. यावेळी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जेचा प्रवाह अधिक तीव्र असतो. त्यामुळे काही लोकांना भीती वाटते, परंतु भीती बाळगण्याऐवजी श्रद्धा आणि योग्य कृती केल्याने हाच दिवस आपल्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन घडू शकतो. आता बघा, म्हणूनच आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय जो आहे ना, तर तो योग्य पद्धतीने केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कमी होते, आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात आणि वातावरण आपल्या घरामध्ये शुद्ध होतं असं देखील मानलं जातं. परंतु एक लक्षात घ्या की भावना, श्रद्धा आणि नियम यांनाही महत्व आहे. कारण की मी तुम्हाला आंब्याच्या पानांचं धार्मिक महत्व काय आहे, नेमका उपाय कशा पद्धतीने करायचा आहे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. आंब्याची पानं साधी हिरवीगार आपल्या आसपास सहज मिळणारी, परंतु शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या पानांना अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर ही आंब्याची पानं शक्तिशाली मानली गेली आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी आपण दरवाजाला आंब्याचं तोरण का लावतो? लग्न असो, गृहप्रवेश असो किंवा कोणताही धार्मिक विधी असो, आंब्याचं पानं जी आहेत तर ती असतातच, डहाळी असतात. आंबा हे झाड के जीवनशक्तीचं, समृद्धीचं आणि देवतत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. असं मानलं जातं की आंब्याची पानं सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि नकारात्मक स्पंदनांना घरात प्रवेश करून देत नाही. म्हणून उद्या सोमवती अमावस्येला आपण या पानांचा एक विशेष उपाय करणार आहोत. हा उपाय अगदी सोपा आहे, परंतु करताना पूर्ण श्रद्धा आणि स्वच्छता या दोन गोष्टीची आपल्याला खास करून विशेष काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला 11 ताजी हिरवीगार, कुठेही फाटलेली, तुटलेली, किडलेली, डाग नसलेली आंब्याची पानं आणायची आहे. शक्यतो सकाळीच तोडलेली असावीत ही आंब्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कोरडी करून घ्या, म्हणजेच पुसून घ्या. आता इथे महत्वाचं म्हणजे प्रत्येक पानावरती तुम्हाला कुंकवाच्या सहाय्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला त्या कुंकवाच्या सहाय्याने लिहायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे एका वाटीमध्ये, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल पाणी टाकायचं आहे, ओलं करायचं आहे, हलकासा गंध तयार करायचा आहे. शांत मनाने आपल्याला प्रत्येक पानावरती मंत्र लिहा. मंत्र हे लिहिताना मनात भगवान देवादिदेव महादेवांचं स्मरण करा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करा. म्हणजे त्या पानांना ऊर्जा करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर त्या 11 पानांचं एक तोरण तयार करा. साध्या धाग्यामध्ये किंवा आपण जे म्हणतो ना रोली मौली कलाव्याचा धागा, त्या पानामध्ये तुम्हाला हे बांधायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे तोरण किती दिवस ठेवायचं? लक्षात घ्या, हे तोरण फक्त 2 किंवा 3 दिवस ठेवायचं आहे. जोपर्यंत पानं ताजी टवटवीत आहेत तोपर्यंतच ती पानं आपल्याला ते तोरण ठेवायचं आहे. आणि कारण की सकारात्मक ऊर्जा देतात आणि जी पानं सुकली की त्यातून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारत असते. त्यामुळे आपल्याला ती पानं सुकली की लगेच ते तोरण काढून निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायचं आहे. फक्त अशा ठिकाणी टाकू नका की जेणेकरून त्यावरती कुणाचे पाय पडतील, पायंदळी येईल, अशा ठिकाणी टाकू नका. हा उपाय केल्याने काय होतं, घरातील भांडण कमी होतात, वातावरण शांत होतं, अचानक येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतात. काही घरांमध्ये पैसा येतो परंतु टिकत नाही, काही ठिकाणी सतत आजारपण असतं, काही वेळा कर्णीबाधा, नजरेचा त्रास, वास्तुदोष अशा गोष्टींची भीती असते. मग अशा वेळी हा तोरण उपाय घराभोवती एक संरक्षण कवच तयार करत असतो असं देखील मानलं जातं. परंतु इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का, हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका. काय होईल, खरंच काम करेल का, असे विचार बाजूला ठेवा. श्रद्धा असेल तरच ऊर्जेचा परिणाम आपल्याला जाणवतो. आता बघा, तुम्हाला दुसरा प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आर्थिक अडचणी, कर्ज, उद्योगातील तोटा, मेहनतीला यश न मिळणे अशा समस्यांसाठी केला जातो हा उपाय. सोमवती अमावस्येच्या दिवशी केल्याने या उपायांचं अधिक फलदायी फल प्राप्त होतं. जर तुमच्याकडे
पैसा येतो परंतु टिकत नाही, सतत कर्ज वाढत आहे, व्यवसायात ग्राहक येतात परंतु नफा होत नाही किंवा कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नाही, तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. स्वच्छ 11 आंब्याची पानं घ्या, ती धुवून कोरडी करा. ही 11 पानं एकावरती एक व्यवस्थित तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. एका स्वच्छ पांढऱ्या किंवा लाल धाग्याने हलकसं तुम्हाला बांधायचं आहे. यानंतर थोडासा मध जो आहे ना तर तो घ्या. प्रत्येक पानाच्या टोकाला तुम्हाला मध लावायचा आहे. पूर्ण भिजवण्याची गरज नाही, थोडासा मध लावायचा आहे आणि फक्त स्पर्श होईल इतकंच मध त्या पानाला लावायचं आहे. आकर्षणाचं प्रतीक आहे, जीवनात गोडवा आणि संपन्नता यावी यासाठी हा संकेत मानला जातो. आता एका तांब्याचा किंवा स्वच्छ पिण्याचा तांब्या भरून कलश जो आहे तर तो घ्या. त्यामध्ये पाणी भरा आणि ही 11 पानं आंब्याची घेऊन जिथे कुठे जवळपास देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल तिथे गेल्यावरती सर्वप्रथम शांतपणे उभे राहा. मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा. आपल्या समस्या स्पष्टपणे सांगा देवादिदेव महादेवांना आणि ते पाणी शिवलिंगावरती ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर आपण जी काय 11 आंब्याची पानं मध लावलेली घेतली होती ना तर ती शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. शास्त्रानुसार शिवपुराणात माता पार्वती, गणेश आणि कन्या अशोक सुंदरीचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी असा समज आहे की शिवलिंगाच्या विशिष्ट बाजूस अर्पण केल्याने आर्थिक स्थैर्य लाभते, म्हणून शक्य असल्यास पुजाऱ्याकडून योग्य दिशा विचारून पान अर्पण करा. हा उपाय केल्यानंतर लगेचच चमत्कार होईल अशी अपेक्षा न ठेवता मन शांत ठेवा. परंतु अनेकांना काही दिवसामध्ये सकारात्मक बदल जे आहेत ना तर ते जाणवायला सुरुवात होते असं देखील मानलं जातं. कारण की हे जे उपाय आहेत ना तर हे मी खरोखर स्वतः केलेले आहे, अजूनपर्यंत करत असते. तुम्ही फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करा. हे जे उपाय आहेत तर हे उपाय शिव महापुराणामध्ये सांगितले गेलेले आहे. तर म्हणूनच तुम्हाला सांगत आहे, ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी खरोखर मनापासून उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्या उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणारच आहे. कोणीतरी गुप्तपणे विरोध करत असेल किंवा मानसिक भीती वाटत असेल तर 2 ताजी आंब्याची पानं घ्या. त्या पानावरती चंदनाने तुम्हाला जय श्रीराम असा हा मंत्र लिहायचा आहे आणि जिथे कुठे जवळपास हनुमानरायांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन ती पानं तुम्हाला हनुमानरायांना म्हणजेच बजरंगबलीला अर्पण करायचे आहे. थोडासा शेंदूर अर्पण करा. असं मानलं जातं की या कृतीमुळे धैर्य वाढतं, अडचणी अडथळे दूर होतात, नकारात्मक शक्ती दूर राहते. आता शेवटचा आणि अतिशय अत्यंत महत्वाचा शुद्धीकरण उपाय सांगते बघा. घरातील वातावरण बदलण्यासाठी आहे. एका स्वच्छ ग्लासमध्ये गंगाजल घ्या. गंगाजल नसेल तर साधं स्वच्छ पाणी घ्या. देवघरासमोर बसा. आपला अनामिका बोटाने त्या पाण्याला स्पर्श करा. मनात एकदा तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय श्रद्धेनुसार कुठलाही मंत्र, तुमची ज्या पण देवावरती श्रद्धा असेल तो मंत्र तुम्ही पठण करू शकता. मंत्र म्हणा. त्या पाण्यात एक आंब्याचं पान बुडवा आणि त्या पानाने घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हलकसं पाणी जे आहे ना तर ते शिंपडा. मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, तुमचे जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडून घ्यायचं आहे. तुम्हाला जडपणा जाणवतो त्या ठिकाणी विशेष शिंपडा. हा उपाय केल्याने घरातील जड ऊर्जा हलकी होते, मन प्रसन्न होतं आणि वातावरण शुद्ध होतं असं देखील मानलं जातं. म्हणूनच उपाय नक्की करून बघा. श्रद्धापूर्वक उपाय केल्याने, मनापासून कुठलीही सेवा भक्ती केल्याने त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. कारण की अमावस्या, पौर्णिमा तिथी, एकादशी तिथी ह्या ज्या तिथी असतात तर या दिवशी सकारात्मक लहरी ज्या असतात ना तर त्या कितीतरी पटीने पृथ्वीवरती भ्रमण करत असतात, त्या सक्रिय झालेल्या असतात. म्हणून अशा तिथींवरती आपण ज्यावेळी उपाय करतो, सेवा करतो तर त्या उपायांचं शीघ्र फळ जे आहे ना तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणून आपण अशा ठराविक तिथीला आवर्जून उपाय करावे.
कारण की दररोज आपल्याकडनं खूप सेवा उपाय करणं शक्य होत नाही. आजकालचं जीवन सर्वांचं धगधगीचं धावपळीचं झालेलं आहे. सर्वांनाच कामं आहेत, वेळ मिळत नाही. परंतु अशा ठराविक तिथींवरती ज्यावेळी आपण उपाय करतो तर ते उपाय आपल्याला नक्कीच फलप्राप्ती जी आहेत तर ती करून देत असतात. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते हळूहळू करत ते कमी होत जातात. म्हणून नक्की उपाय करून बघा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारला उपाय करा. ज्यांना नसेल शक्य त्यांनी मंगळवारी दिवसभरामध्ये उपाय करू शकता. कारण की तसाही समजा अमावस्या तिथी असेल किंवा पौर्णिमा तिथी असेल जी सूर्याने बघितलेली असते तर ती शास्त्रामध्ये आपण ग्राह्य धरत असतो. म्हणून तुम्ही दोनही दिवस हे उपाय करू शकता. मनात कुठलीही शंका कुशंका आणून देऊ नका आणि उपाय नक्की करून बघा. श्रद्धेने उपाय करा, मनापासून सेवा करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेले काही दिवसामध्ये जाणवायला सुरुवात होईल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.